तर अनौपचारिक गप्पांमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आपण बघितलेलं आहे। आपण पुढची बातमी पाहूयात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे माजी नेते रविकांत तुपकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली असल्याचं दिसून आलंय। तुपकरांनी शेट्टींवरती केलेल्या आरोपांवरती राजू शेट्टी यांनी उत्तर दिलंय। तुपकरांच्या आरोपांना भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली। तसंच लोकसभेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्यांच्या वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नाही असंही तुपकर यांनी म्हटलंय। तर तुपकरांच्या आरोपांना मी भीक घालत नाही असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। तर ज्यांचं डिपॉझिट गेलंय त्यांच्या वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नाही असं तुपकर यांनी म्हटलंय। अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, मी देण्याची आवश्यकता नाही। मी काय सांगितलं की अशा किरकोळ आरोपांना मी भीक घालत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही। ज्यांचं लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी डिपॉझिट घालवलं आणि ज्यांचं लोकसभेत डिपॉझिट गेलं त्यांच्या वक्तव्याला सुद्धा मी पण गांभीर्याने घेत नाही। जर त्यांनी उद्या माझ्यावर आरोप केले तर माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।